TCS प्रकरणासंदर्भातली पहिलं 1500 पानांचं चार्जशीट दाखल झालेलं आहे। नाशिक रोड न्यायालयात चार्जशीट दाखल झालाय। विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतरणाचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी SITनं मोठी कारवाई केली आहे। संशयित आरोपी दानिश इजाज शेख, तौसीफ अत्तार, निदा खान आणि MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल झालंय। मोबाईल डेटा, व्हॉट्सअप चॅट्स, ईमेल ट्रेल्स आणि आंतरराष्ट्रीय कॉल डिटेल्स सुद्धा जप्त केले गेलेत। पीडितेला दिलेला बुरखा, साहित्य तसंच CCTV आणि धार्मिक व्यवहारांचे पुरावे सुद्धा या चार्जशीटमध्ये समाविष्ट आहेत। 17 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेलेले आहेत। तांत्रिक आणि वैद्यकीय पुराव्यांवर SITनं भर दिल्याचं दिसतंय। बळजबरीनं धर्मांतरण आणि नाव बदलासाठी वापरलेली कागदपत्र सुद्धा जप्त केली गेली आहेत। या संदर्भात आणखी जाणून घेत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, आपण सातत्यानं पाठपुरावा करत होतो आणि त्यानंतर आपण पाहतोय की धागेदोरे किती दूरपर्यंत पसरलेले होते। आता चार्जशीट मधून जी दाखल झाली आहे त्यातून अनेक मोठे खुलासे होण्याची सुद्धा शक्यता आहे। अगदी खरं आहे श्रद्धा। एकूणच जर बघितलं तर जो पहिला गुन्हा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये दाखल होता त्यामध्ये विनयभंग असेल, लैंगिक अत्याचार असेल, धर्मांतराचा प्रयत्न असेल, धार्मिक भावना दुखावणं असेल आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल होता। या सगळ्या अनुषंगाने SITनं आतापर्यंत जी सर्वात मोठी कारवाई केलेली आहे त्यामध्ये 60 दिवसांच्या आतच 1500 पानांचं जे चार्जशीट आहे ते नाशिक रोड न्यायालयामध्ये कालच्या दिवशी दाखल केलेलं आहे। यामध्ये संशयित दानिश शेख, तौसीफ अत्तार, निदा खान आणि MIMचं नगरसेवक मतीन पटेल यांच्या विरोधामध्ये ही चार्जशीट दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचे पुरावे म्हणजे मोबाईलचा डेटा, व्हॉट्सअपचे चॅट, ईमेल ट्रेल्स आणि आंतरराष्ट्रीय कॉल डिटेल्स जे होते ते जप्त करण्यात आलेले होते आणि हेच महत्त्वाचे पुरावे या सगळ्या निमित्तानं ठरलेले आहे। तब्बल 17 साक्षीदारांचा जबाब देखील नोंदवण्यात आलेला आहे आणि या चार्जशीटमध्ये तांत्रिक आणि वैद्यकीय पुराव्यांवर SITनं भर दिल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। श्रद्धा, अगदी किरण, विनंती सोबत राहा, पुढच्या बातमीचे सुद्धा अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायचे।